सिम्प्लिसिटी, अगदी साधेपणा त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसतो. तर मित्रांनो, तुम्हाला बऱ्यापैकी आर के नारायण सरांची आयडिया तुम्हाला आलेली आहे. लेखकांविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर आता आपण लेसनला स्टार्ट करूया. पुस्तक समोर घेऊन बसा. An astrologer's day. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment. मी तुम्हाला मगाशी सांगितलं सुरुवातीला, I have told earlier that astrologer has some equipments with him. They have equipments with them which are helpful to for their profession. प्रोफेशन म्हणजे व्यवसाय, हा व्यवसाय आहे ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे. आणि त्यांच्या आता ते कोणते कोणते इक्विपमेंट्स आहेत ते पुढे दिलेलं आहे. मग हा आपला जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो रोजच्या प्रमाणे वेळेवर तो आला. पंक्च्युअली म्हणजे वेळेवर, ऑन टाइम, रोजच्या प्रमाणे दुपारी आला. ही ओपन हिज बॅग. तुम्हाला मगाशी चित्रामध्ये दिसला असेल, त्याने त्याची बॅग ओपन केली आणि त्याची बॅग ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल, तर त्यांनी बॅग ओपन केल्यानंतर स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. त्यांच्या बॅगेमध्ये काय होतं, तर त्याच्या बॅगेमध्ये काय होतं तर प्रोफेशनल इक्विपमेंट. त्यांच्या या ज्योतिषी कामासाठी लागणारे जे काही रोजचं जे काही साहित्य आहे ते त्यांनी बाहेर काढलं. विच कन्सिस्टेड ऑफ ए डझन काउरी शेल्स. मित्रांनो, याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणते कोणते प्रोफेशनल इक्विपमेंट्स ही हॅड विथ हिम इन हिज बॅग. कोणत्या प्रकारचे इक्विपमेंट्स त्यांच्याकडे होते. तर आपल्याला उत्तरामध्ये असं लिहिता येईल, काय सांगता येईल, तर लक्षात राहू द्या तुमच्याही की विच कन्सिस्टेड ऑफ ए डझन काउरी शेल्स. डझन मीन्स 12. कावडी शेल्स, कवडी ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, कवडी शेल्स. तर मराठीमधले काही वर्ड्स त्यांनी इथे इंग्लिशमध्ये घेतलेले आहेत. डझन कावडी शेल्स. तर कवडी जी आहे ती कवडी काही त्यांनी त्या बॅगेतून बाहेर काढल्या. त्याचबरोबर ए स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. एक चौकोनी आकाराचा एक कापडाचा तुकडा की ज्याच्यावर काही ऑब्स्क्युअर मिस्टिक, जे काही काळ्या रंगातले जे शब्द आहेत त्यांचा अर्थ शेजारी दिलेला आहे. तर ऑब्स्क्युअर मीन्स डिफिकल्ट टू अंडरस्टँड, म्हणजे समजायला थोडंसं अवघड, आपल्याला थोडंसं किंवा समजायला थोडंसं अवघड असं असे काही मिस्टिक मीन्स समथिंग दॅट रिलेट्स टू सुपरनॅचरल पॉवर्स अँड इज नॉट इझिली अंडरस्टूड. की जे मिस्टिक किंवा आपण त्याला गूढ म्हणूया, असे न समजणारे गूढ असं ज्याच्यावर लिहिलेलं आहे असा कापडाचा तुकडा देखील त्याने काढला, चौकोनी तुकडा. त्याच्यावर काही असे न समजणारे, त्या कापडी तुकड्यावर आपल्याला सहजासहजी लवकर न समजणारे असे काही चार्ट त्याच्यावर काढलेले होते. मित्रांनो, जर तुम्हाला ते बघायचं असेल तर त्याचा देखील एक फोटो माझ्याकडे आहे. हे बघा, अशा प्रकारचं काहीतरी त्यांनी, तुम्हाला इथं फोटोमध्ये दिसत असेल, अशा प्रकारचे चार्ट त्यांच्या त्या कापडी तुकड्यावर काहीतरी लिहिलं असतं. त्याच्यामध्ये शनी, मंगळ, बुध, गुरु असं वगैरे काहीतरी लिहिलं असतं. तर हे लवकर समजत नाही नक्की काय आहे, नेमकं काय आहे ते. त्याच्यामुळे त्याला ऑब्स्क्युअर म्हणलेलं आहे आणि मिस्टिक म्हणलेलं आहे. ए नोटबुक, एक वही, अँड ए बंडल ऑफ पाल्मिरा रायटिंग. बंडल ऑफ पाल्मिरा रायटिंग. पाल्मिरा मीन्स कोण, शेजारी अर्थ दिलेला आहे. पाल्मिरा इज ए काइंड ऑफ पाम. तर मित्रांनो, हे पाल्मिरा म्हणजे काय, तर त्याला आपण मराठीमध्ये भोजपत्र म्हणतो. भोजपत्र म्हणजे भुर्ज किंवा भोज वृक्ष होता आहे. त्याच्यावर पूर्वी
त्याचं जी साल आहे त्या झाडाची साल त्याच्यावर लिहिलं जायचं. पांढऱ्या रंगाची ती साल असते. जर तुम्हाला ते झाड कसलं आहे ते बघायचं असेल तर तुम्ही तो बघू शकताय. हे बघा, तुम्ही तो बघू शकता. हे बघा, हे झाड आहे आणि त्याची पांढऱ्या रंगाची साल तुम्हाला दिसते. जाड साल आहे आणि त्याच्यावर तुम्ही लिहू शकता अगदी स्पष्टपणे. आणि जवळजवळ शेकडो वर्ष त्याच्यावर लिहिलेलं टिकू शकतं. अशा पद्धतीचं हे झाड आहे. त्याची साल असते. हे झाड आहे. तर त्या भोजपत्रावर ते भोजपत्रावर जे लिहिलेलं आहे त्याचा देखील एक माझ्याकडे एक फोटो आहे. हे बघा, हे भोजपत्रावर केलेलं लिखाण आहे. तुम्हाला इथे दिसत असेल. काही पिक्चरमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल. तर अशा पद्धतीचं भोजपत्रांचा एक बंडल त्याने त्याच्यातून बाहेर काढला. हिज फोरहेड वॉज resplendent with sacred ash and vermilion. आणि कपाळावर त्याने काय केलं होतं तर कपाळावर काय होतं तर कपाळावर रेस्प्लेंडंट म्हणजे अर्थ शेजारी दिलेला आहे. रेस्प्लेंडंट मीन्स ब्राईट, डॅझलिंग, इम्प्रेसिव्ह. ब्राईट अगदी आकर्षक, ब्राईट अगदी आकर्षक असं, अगदी भडक असं सॅक्रेड ॲश त्याच्यावर लावलेली होती. पांढरी, तुम्हाला मगाशी मी दाखवलं होता. हे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल. तर त्यांच्या या कपाळावरती तुम्हाला इथे दिसत असेल ती पांढऱ्या रंगाची, जे त्याला आपण मराठीमध्ये इबित पण म्हणतो. तर ते 3 आडवे पट्टे ओढलेले आहेत. त्याला सॅक्रेड ॲश, सॅक्रेड म्हणजे पवित्र, पांढऱ्या रंगाची अशी राख होती. अँड वर्मिलियन, लाल भडक, वर्मिलियन म्हणजे लाल भडक असा नाम देखील त्यांनी ओढलेला होता. तुम्हाला इथे दिसत असेल फोटोमध्ये. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लिम. आणि त्याचे जे डोळे होते ते स्पार्कल्ड, चमकत होते विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लिम विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ ए कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. तर त्याचे जे काही डोळे होते ते डोळे चमकत होते. त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची खास चमक होती. तर ती जी चमक होती, शार्प ॲबनॉर्मल ग्लिम, अगदी तीक्ष्ण अशी, ॲबनॉर्मल मीन्स असामान्य, ग्लिम एक चमक होती, विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ ए कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. परंतु ही जी चमक होती, ही चमक का आली होती याचं कारण इथं दिलंय. आउटकम मीन्स रिझल्ट. द ग्लीम ऑफ हिज आईज वॉज अन आउटकम ऑर रिझल्ट ऑफ ए कंटिन्युअस सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. नेहमी तो गिरायकांच्या शोधात असायचा आणि त्याच्यामुळं त्याला डोळे इकडे तिकडे फिरवायला लागायचे, बघावे लागायचे. त्याच्यामुळे एक प्रकारची चमक त्याच्या डोळ्यामध्ये होती. मित्रांनो, मला असं वाटतं की याच्यातून लेखकाला एक संदेश द्यायचा आहे आपल्याला की तुम्ही देखील असं ऍक्टिव्ह राहा. सर्चिंग लुक म्हणजे एक ऍक्टिव्ह लुक होती, तो ऍक्टिव्ह होता म्हणून त्याच्या डोळ्यात चमक होती. तर तुम्ही देखील जर असं ऍक्टिव्ह जर राहिला तर तुम्ही देखील चमकणार 100%. ऍक्टिव्ह राहा, त्याच्यामुळे एक चमक तुमच्यामध्ये दिसेल, तुमच्या डोळ्यामध्ये दिसेल. Searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. Simple, but which his simple clients. त्याचे जे क्लायंट्स होते, त्याच्याकडे येणारे जे कस्टमर्स होते, क्लायंट्स मीन्स कस्टमर्स, सिम्पल होते. सिम्पल मीन्स कारण यांचं R.K. नारायण यांनी जे काही याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे त्यात जे सेटिंग आहे ते इंडियन आहे आणि इंडियन पीपल्स आहेत. कॅरेक्टर्स पण इंडियन आहेत. त्याच्यामुळं जे काही लोक त्यांच्याकडे येणार आहेत ते देखील इंडियन असणार आहे, सिम्पल असणार आहे, साधी भोळी माणसं असणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना सिम्पल म्हणलेलं आहे. तर ते जे सिम्पल क्लायंट्स आहेत, टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट. टूक टू याचा अर्थ इथं आहे त्यांना वाटायचा. कुणाला? कस्टमर्सना. तो त्याचा हा सगळा वेश बघून
त्या आपल्या सिंपल क्लायंट्सना तो कसा वाटायचा? प्रोफेटिक लाईट, अगदी भविष्य, प्रोफेटिक लाईट म्हणजे भविष्य, खराखुरा भविष्य सांगणारच माणूस तो त्यांना वाटायचा. अँड फील्ड कम्फर्टेड, आणि त्याच्याकडे जाऊन ही लोक त्याच्याकडे गेल्यानंतर, त्याच्याकडून कन्सल्ट घेतल्यानंतर, त्याचा विचार घेतल्यानंतर, ऐकल्यानंतर त्यांना कम्फर्टेबल वाटायचं. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहॅन्स्ड बाय देअर पोझिशन, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. मित्रांनो, त्याचे डोळे जे होते ते कन्सिडरेबली एनहॅन्स, कन्सिडरेबली मीन्स व्हेरी मच, एनहॅन्स्ड प्रभावी असे वाटत होते. कशामुळं? वाय? द रिझन इज दॅट बाय देअर पोझिशन, त्या डोळ्यांची जी पोझिशन होती, ते जे डोळे होते, ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड, पेंटेड अगदी पेंट केल्यासारखं त्याचं ते कपाळ होतं, ते पांढऱ्या रंगाची राख वगैरे लावली होती, इवीत लावलेलं होतं, ते तो नाम ओढलेला होता, त्याच्यामुळे पेंट केल्यासारखं त्याचं कपाळ, आणि द डार्क व्हिस्कर्स, व्हिस्कर्स डार्क, तुम्ही तर बघत असाल की डार्क व्हिस्कर आहे, दाढी मिशा आहेत, त्याला व्हिस्कर म्हणलेलं आहे की डार्क व्हिस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स, अगदी पूर्ण तुम्ही दिसत असाल त्याच्या गालावर पण देखील दाढी आहे, अगदी गालावर देखील ते दाढी आहे, त्या गालापासून खालपर्यंत दाढी आहे. अशा त्या दाढीच्या आणि त्या कपाळाच्या, पेंट केलेल्या सारख्या कपाळाच्या मधोमध ते डोळे अगदी प्रभावी दिसत होते, खूप प्रभावी दिसत होते. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. Half-wit's eyes. Half-wit, wit means बुद्धी आपण त्याला म्हणतो. हाफ, अर्धी. इवन अर्ध्या बुद्धीचा किंवा कमी बुद्धीच्या देखील एखाद्या व्यक्तीला देखील त्याचा हा सगळा वेश बघून वुड स्पार्कल इन सच ए सिटिंग, तो व्यक्ती देखील स्पार्कल होऊन जाईल, भारावून जाईल या सगळ्या वातावरणाकडे त्याच्या बघून. टू क्राऊन द इफेक्ट, टू क्राऊन म्हणजे ह्या त्याचा हात तर गेटअप होताच, परंतु त्याच्यावर अजून शोभा, त्याच्या गेटअपची शोभा अजून वाढण्यासाठी कळस त्याच्यावर त्यांनी कसा चढवला बघा. टू क्राऊन द इफेक्ट ही वोंड, वोंड मीन्स गुंडाळणे. He wore a saffron colored turban. सॅफ्रॉन म्हणजे केशरी, केशरी कलरचा एक टर्बन, एक फेटा तुम्हाला इथं दिसत असेल, तो त्याने त्याच्या अराउंड हिज हेड, डोक्याभोवती त्यानं गुंडाळला होता. म्हणजे तो अगदी पूर्ण 100% फ्रॉम टॉप टू बॉटम, अगदी खराखुरा तो ज्योतिषाचं एक गेटअप त्याने केलं होतं. धिस कलर स्कीम नेव्हर फेड, आणि ही जी त्याची कलर स्कीम आहे, कलर स्कीम म्हणजे हे जे भगवा असेल किंवा लाल रंगाचा तो नाम असेल, व्हर्मिलियन असेल किंवा व्हाईट कलरची सॅक्रेड ॲश असेल, हा जो सगळा कलर जो आहे, ही कलर स्कीम जी आहे, ही योजना आहे रंगाची, कधीही फेल होत नव्हती, कधी चुकत नव्हती. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेलिया स्टॉक्स. त्याच्याकडं ज्या प्रकारे डेलिया किंवा कॉस्मॉस या फुलाकडं ज्या पद्धतीनं मधमाशा अट्रॅक्ट होतात टू कलेक्ट द नेक्टर फ्रॉम द फ्लॉवर्स फ्रॉम कॉस्मॉस ऑर डेलिया, just like that peoples also attracted to him, just like bees are attracted to cosmos or डेलिया. तुम्हाला हे जर डेलिया फुल कसं असतं ते बघायचं असेल तर त्याचा एक फोटो माझ्याकडे आहे मित्रांनो. हे बघा, हे डेलियाचं फुल आहे, डेलिया फुल आहे हे. ही सॅट अंडर द बोग्स ऑफ ए स्प्रेडिंग टॅमरिंड ट्री. कुठं बसायचा तो? तर ही सॅट अंडर द बोग्स ऑफ ए, बोग्स मीन्स मोठी फांदी. बोग म्हणजे एक, बोग्स मीन्स इज अ प्लुरल ऑफ बोग. बोग्स म्हणजे मोठी फांदी.
कशाची मोठी फांदी, कुठल्या झाडाखाली तो बसायचा, तर कुठल्या झाडाच्या फांदीखाली, तर स्प्रेडिंग टॅमरिन, स्प्रेडिंग पसरलेलं असं जे टॅमरिन, टॅमरिन मीन्स चिंचेचं झाड, चिंचेच्या झाडाच्या मोठ्या फांदीच्या खाली तो बसायचा. which flanked a path, path means road, flanked a path running through the town hall park. टाउन हॉल पार्कच्या मधून जाणारा जो एक रस्ता होता, त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली तो बसलेला असायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. अनेक दृष्टीनं ते ठिकाण जे होतं, तो जिथं बसलेला होता ते ठिकाण अनेक दृष्टीनं कसं होतं, तर रिमार्केबल होतं, महत्वाचं होतं, इम्पॉर्टंट होतं. ए सर्जिंग क्राऊड was always moving up and down this narrow road from morning till night. Surging means increasing, वाढणारी. क्राऊड, गर्दी ही नेहमी त्या रोडवर असायची. ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन, अप अँड डाऊन मीन्स ये जा करणे. दिस नॅरो रोड, हा रोड पण जो होता तो कसा होता, नॅरो होता, छोटा होता, अरुंद होता. फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट, अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची ये जा असायची, लोक वाढायची, गर्दी वाढायची, असा तो रोड होता. ए व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. व्हरायटी ऑफ ट्रेड्स, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स मीन्स व्यापार, आणि ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय त्या रोडवर होते. तो जिथं होता त्याच्या आजूबाजूला होते. कोणते कोणते होते, परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वेअर देअर. मेडिसिन सेलर्स, औषध विक्रेते. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, चोरलेल्या गोष्टी विकणारे काही लोक तिथे होती, सेलर होते, विक्रेते होते. अँड जंक फूड विक्रेते होते. मॅजिशियन्स होते, जादूगार होते, जादूचे खेळ दाखवणारे काही लोक तिथं होते. अँड अबाव ऑल अन ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ. चीप मीन्स व्हेरी चीप, स्वस्त आपण त्याला म्हणतो. अगदी स्वस्त कापड विकणारे विक्रेते तिथं होते. ऑक्शनर होते, लिलाव करणारे होते. ऑक्शन म्हणजे लिलाव, ऑक्शनर म्हणजे लिलाव करणारे. Who created enough din all day to attract the whole town. Who created enough din. And आता ऑक्शनर म्हणजे त्याला मोठमोठ्याने ओरडावं लागतं, हे साहजिक आहे. आणि त्याचे जे ओरडणे आहे ते नुसतं ओरडणं नाही म्हणलेलं आहे, त्याला डीन म्हणलेलं आहे. डीन मीन्स लाऊड नॉईज, गोंगाट आपण त्याला म्हणतो. तर असा गोंगाट त्याचा असायचा दिवसभर. कशासाठी? टू अट्रॅक्ट द होल टाउन, पूर्ण शहराला, तिथल्या त्या पूर्ण शहराला बोलवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी तो मोठमोठ्यानं ओरडायचा. जसं ते तुम्ही बाजारामध्ये किंवा वगैरे जर तुम्ही आठवडी बाजारामध्ये जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला हे चित्र तुम्हाला 100% तुम्हाला दिसेल. तिथं मोठमोठ्याने ओरडणारे काही तुम्हाला लोकही दिसतील, विक्रेते दिसतील. तशा प्रकारचा आवाज तिथं होता. नेक्स्ट टू हिम इन वोसिफेरसनेस केम ए वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. वोसिफेरसनेस, नेक्स्ट टू हिम म्हणजे त्याच्या बाजूला. वोसिफेरसनेस मीन्स बीइंग लाऊड अँड नॉइजी. एक लाऊड अँड नॉइजी आवाज करणारा असा एक आणखीन एक व्यक्ती त्याच्या शेजारी आला. तो म्हणजे केम ए व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. फ्राईड ग्राउंडनट ज्याला आपण खारेमोरे म्हणतो. शेंगदाणे जे होते भाजलेले, ज्याला शेंगदाणे खारेमोरे आपण त्याला म्हणतो. व्हेंडर म्हणजे विक्रेता, सेलर. तर असा तो खारेमोरे विकणारा एक व्यक्ती त्याच्या शेजारी होता. तो देखील असाच आवाज करायचा म्हणून त्याला वोसिफेरसनेस म्हणलेला आहे. Who gave his वेअर म्हणजे इथं त्याचं जे काही त्याचा जो माल आहे, जो त्याच्याकडे माल होता, म्हणजे खारेमोरे असतील, फ्राईड ग्राउंडनट,
ए फॅन्सी नेम इच वे, एक छान प्रकारचे अशी वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी एक स्टायलिश अशी नावं तो त्या खारेमोऱ्याला द्यायचा. कॉलिंग इट, आता कोणती कोणती नावं तो रोज वेगवेगळी नावं द्यायचा तो त्याच्या खारेमोऱ्याला तो विकत असताना. काय म्हणायचा तो खारेमोऱ्यांना? कधी तो म्हणायचा बॉम्बे आईस्क्रीम वन डे अँड ऑन द नेक्स्ट, कधी दुसऱ्या दिवशी म्हणायचा त्या खारेमोऱ्याला दिल्ली आल्मंड, दिल्लीचे बदाम. त्याचबरोबर अँड ऑन द थर्ड डे राजाज डेलिकसी, राजाची मिठाई. डेलिकसी म्हणजे मिठाई. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या नावानं तो त्या खारेमोऱ्यांना म्हणायचा. तर एक कशासाठी असायचं? तर तुम्ही देखील बघितलं असेल की तुम्ही जर भाजी मार्केटमध्ये जर गेलात तर काही काही जण कोथिंबिरीच्या पेंडीला, मेथीच्या पेंडीला अशा वेगवेगळ्या प्रकारची नावं घेताना तुम्ही ऐकलं असाल 100%. अँड ए कन्सिडरेबली पोर्शन ऑफ दिस, कशासाठी? अँड पीपल फ्लॉक टू हिम, तर अशी नावं ऐकल्यानंतर लोक त्याच्याकडे अक्षरशः गर्दी करायची, घोळक्यानं यायची ते खारेमोरे घ्यायला. ए कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर. आणि ही जी गर्दी होती त्या गर्दीतले काही लोक पोर्शन ऑफ दिस क्राऊड टॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर. मग त्याच्या शेजारी ॲस्ट्रॉलॉजर बसलेला असायचा. मग लोकांना साहजिक एक उत्सुकता असते की माझ्या भविष्यात काय घडणार आहे. आपण बघत असतो काही, आता तुम्ही काही पेपर आहेत त्या पेपरमध्ये देखील, रोजच्या न्यूजपेपरमध्ये देखील भविष्य येतं, ते देखील लोक वाचतात. हे लोकांना उत्सुकता असते. टीव्हीमध्ये देखील तुम्ही बघितलं असाल काही कार्यक्रम असतात भविष्यावर सांगणारे. तर तशा पद्धतीनं एक भविष्य बघण्यासाठी, ऐकण्यासाठी देखील लोक त्या डॅलिड म्हणजे घोटमाळायची किंवा जायची त्या ॲस्ट्रॉलॉजर जवळ, आपल्या त्या ज्योतिषाजवळ. त्या गर्दीतले काही लोक. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आणि हा जो आपला ॲस्ट्रॉलॉजर होता त्याचा जो ट्रान्झॅक्टेड म्हणजे बिझनेस किंवा त्याचा जो धंदा जो आहे, त्याचा जो प्रोफेशन आहे, तो चालायचा कसा? बाय द लाईट ऑफ ए फ्लेअर. संध्याकाळच्या वेळेला त्या खारेमोऱ्याच्या आजूबाजूला असलेला, तुम्हाला माहिती असेल की त्या खारेमोऱ्याच्या खाली ते खारेमोरे गरम ठेवण्यासाठी किंवा त्याच्यावर काहीतरी एक मडकं ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा जाळ पेटवलेला असतो, छोटंसं एक लाकूड असतं त्याच्यामध्ये जळणार. त्याचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या मध्ये लाईट ऑफ ए फ्लेअर म्हणजे पसरलेला, तो जो पसरलेला प्रकाश आहे त्याच्यामध्ये त्याचा धंदा चालायचा त्या प्रकाशामध्ये. विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबाउट द ग्राउंडनट हीप नियर बाय. हीप म्हणजे ढिगारा. त्या खारेमोऱ्याच्या ढिगाऱ्यावर असलेला जो प्रकाश आहे त्या प्रकाशावर त्याचा तो धंदा चालायचा. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. त्या ठिकाणाची अर्धी जादू जी होती ती कशामुळे होती? एन्चॅन्टमेंट म्हणजे जादू, शेजारी अर्थ दिलेला आहे बघा, मॅजिकल इफेक्ट ऑर चार्म. हे शब्द पाठ करा मित्रांनो, डोक्यात ठेवा, लक्षात ठेवा. मॅजिकल इफेक्ट ऑर चार्म म्हणजे त्या ठिकाणाची जी जादू आहे ती अर्धी जादू कशामुळे होती? तर ड्यू टू ही फ्रेज आहे, ड्यू टूचा अर्थ आहे त्यामुळे, टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. हे बघा, इथं त्यांनी आयरनी इथं दिलेली आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं इंट्रोडक्शन मध्ये की त्यांच्या लेखनामध्ये आयरनी आहे, विडंबना आहे, चेष्टा आहे की तिथं म्युनिसिपल लाइटिंग नव्हती.
म्युन्सिपाल्टीचं काम असतं की शहरामध्ये तुम्हाला माहिती असेल ग्रामपंचायत असेल या किंवा ज्या काही पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांचं प्रथम पहिली त्यांची ड्युटी आहे की शहरामध्ये दिवाबत्तीची सोय करणे, पाण्याची सोय करणे, शिक्षणाची सोय करणे, शाळा बांधणे. तर इथं ह्या गोष्टी ज्या आपल्या भारतामध्ये दिसत नाहीत, जो अगदी स्पष्टपणे ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव दिसतो, तो देखील त्यांनी इथं दाखवलेला. त्याच्यावर विडंबन, त्याच्यावर एक ताशेर ओढलेले, ते म्हणजे म्युनिसिपलनी इथं लाइटिंगची सोय केलेली नव्हती, म्हणून त्या ठिकाणाची अर्धी जादू ही त्या गोष्टीच्या अभावामुळे होती. लाइटिंगची सोय नव्हती. द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट्स. मग तरी पण तिथं प्रकाश होता, परंतु तो प्रकाश कशाचा होता, लाईट कशाची होती, तर शॉप लाईट्स. तुम्ही बघितलं असेल दुकानामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथं भरपूर लाईट दिसतील. एका दुकानात 10, 12 लाईट्स तुम्हाला दिसतील काही ठिकाणी. तर त्या लाईटीचा प्रकाश काय फक्त तिथंच नसतो. तुम्हाला माहिती असेल सायन्समध्ये तुम्ही शिकला असाल की प्रकाश जो आहे तो सगळीकडे पसरतो, फक्त वर खाली किंवा वर नाही, सगळीकडेच त्याचा तो प्रकाश पसरत असतो. आणि हा जो प्रकाश आहे त्याच प्रकाशामध्ये ह्या प्रकाशामुळे तिथला तो परिसर प्रकाशमान झालेला होता, लिट अप, प्रकाशमान झालेला होता. 1 or 2 had hissing gas lights. 1 or 2 had hissing gas lights. तिथले जे काही लोक होते, व्यापारी, जे काही धंदा वगैरे करणारे, जे इतर काही व्यवसाय वगैरे करणारे, व्यापार करणारे जे लोक होते, त्यांच्यापैकी काही जणांकडं, 1-2 हिसिंग गॅस लाईट होते. हिसिंग गॅस लाईट म्हणजे हिसिंग मीन्स आवाज करणारे, गॅस लाईट, गॅसवर चालणारी लाईट. त्याचा एक फोटो तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. हे बघा मित्रांनो, हे आहे हिसिंग गॅस लाईट. हे गॅस लाईट खाली तुम्ही बघत असाल, तुम्हाला दिसत असेल तर खाली गॅस आहे आणि वर आहे ती लाईट आहे, त्याच्यावर चालणारी लाईट आहे. आणि शेजारी त्याच्या खाली जे काळ बटन आहे त्याच्यावरून आपण ते कमी जास्त करू शकतो, रेग्युलेटर आहे ते. आणि अशा प्रकारच्या या हिसिंग गॅस लाईट काही 1-2 होती. आणि त्याचा आवाज येतो, थोडासा आवाज येतो. सम हॅड नेकेड फ्लेअर्स. नेकेड फ्लेअर्स मीन्स ओपन, फ्लेअर मीन्स फायर. ओपन फायर होती काही जणांकडे, ज्याला आपण मशाल वगैरे जे असतं त्या मशाल, थोडक्यात मशालीसारख्या काही प्रकाशाची सोय करण्यासाठी काही जणांनी मशाल पेटवलेली होती. स्टक ऑन पोल. पोल म्हणजे खांबावर ते लावलेलं असायचं, स्टक चिकटवलेलं असायचं. समवेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प. काही जणांकडे सायकल होती आणि त्या सायकलला लॅम्प होता. पूर्वीच्या काळी सायकलिंगला लॅम्प होता, हे बॅटरी असायची किंवा दिवा असायचा. आणि सायकल चालवताना त्याची लाईट लागायची. तर ते पण कशी होती त्याचा एक फोटो तुम्हाला दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. हे पहा मित्रांनो, ही सायकल आहे आणि त्या सायकलला एक पुढं तुम्हाला वर दिसत असेल लाईट आहे. तर अशी पूर्वीच्या काळी होती. आजकाल ती जवळजवळ दिसत नाही कुठल्याच सायकलीला. अशा सायकली पण आता बंद झाल्या. तर पूर्वीच्या काळी अशी सोय होती. तर ती जी ओल्ड सायकल लॅम्प आहे ती देखील काही जणांनी लावून त्याच्या आधारे त्यांचा व्यवसाय ते चालवायचे संध्याकाळच्या वेळेला अंधारामध्ये. अँड 1 or 2 लाईक द ऍस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. एखाद दुसरा तिथं व्यवसाय करणारे जे होते किंवा आपल्या ऍस्ट्रॉलॉजर सारखे, आपल्या ज्योतिषासारखे काही, त्यांच्याकडं लाईटची सोय नव्हती. ते दुसऱ्याच्या लाईटवर ते आपला बिझनेस करत होते. इट वॉज ए bewildering crisscross of light rays and moving shadows. तर त्या ठिकाणी अनेक, आता मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी हिसिंग गॅस लाईट होते, काही ठिकाणी नेकेड फ्लेअर्स होते, सायकल लॅम्प होते.
तर ह्या सगळ्या, त्याचबरोबर शॉप लाईट्स होते, तर हा सगळा जो वेगवेगळ्या दिशेकडून येणारा जो प्रकाश होता, इट वॉज त्याच्यामुळे तिथं एक बिविल्डरिंग मीन्स कन्फ्युजिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज तिथं पडत होते. आडवे तिडवे, क्रिस क्रॉस म्हणजे आडवे तिडवे असे प्रकाश किरण तिथं पडत होते, कारण वेगवेगळ्या ठिकाणी लाईट होत्या. अँड मुव्हिंग शॅडोज, आणि लोकांचे जे येणं जाणं होतं ते सगळं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं होत्या. धिस सुटेड द ऍस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या आपल्या ऍस्ट्रॉलॉजरला अगदी सूट होत होत्या. फॉर दिस द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ऍस्ट्रॉलॉजर वेन ही बिगॅन लाईफ. याचे कारण असं होतं, सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ऍस्ट्रॉलॉजर वेन ही बिगॅन लाईफ. त्याला खरं तर ऍस्ट्रॉलॉजर व्हायचं नव्हतं, त्याला ज्योतिषी व्हायचं नव्हतं. ज्यावेळेस त्यानं हे सगळं करायला सुरुवात केली त्यावेळेस त्याचा हेतू नव्हता. इंटेंडेड म्हणजे हेतू, त्याला ज्योतिषी व्हायचंच नव्हतं. And he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. मी बोलत असताना, मी वाचत असताना प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. तो शब्द मी कसा वाचतोय, त्याचं प्रोनाऊन्सिएशन असेल ते लक्षात ठेवा. थोडंसं वाचण्याचा प्रयत्न करा. And he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. त्या ऍस्ट्रॉलॉजरला ज्योतिषी व्हायचं नव्हतं, त्याची मनापासून इच्छा नव्हती ज्योतिषी होण्याची. आणि मग ह्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्याला त्या ज्योतिषी विषयाचं ज्ञान नव्हतं, आणि म्हणून इथं असं वाक्य वापरलेलं आहे की इतरांच्या आयुष्यात काय घडणार यापेक्षा त्याला हे माहित नव्हतं की स्वतःच्या आयुष्यात पुढच्या मिनिटात काय घडणार आहे, उद्या काय घडणार आहे, किंवा थोड्या वेळाने काय घडणार आहे. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. स्ट्रेंजर होता तो, अनोळखी होता. कुणासाठी? स्टार्ससाठी. स्टार्स जे तारे आहेत, ग्रह ताऱ्यांचा अभ्यास या ज्योतिषांना लागतो, परंतु तो अभ्यास त्याचा नव्हता. म्हणून असं म्हणलेलं आहे की तो त्या स्टार्सना किंवा त्या जे ग्रहतारे होते त्यांना तो अनोळखी होता. म्हणजे ग्रहताऱ्यांची त्याला ओळख नव्हती, त्याला अभ्यास नव्हता, अजिबात अभ्यास नव्हता. अँड वेअर हिज इनोसंट कस्टमर्स, आणि त्याला त्या ग्रहताऱ्यांचीच ओळख नव्हती, ग्रहताऱ्यांचाच अभ्यास नव्हता, तर त्याच्या कस्टमर्सचा तरी कसा अभ्यास असेल. अँड पुढे बघा, येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. तरी देखील तो अशा काही गोष्टी सांगायचा की त्या ऐकल्यानंतर त्याचे जे कस्टमर्स होते ते प्लीज्ड व्हायचे. प्लीज्ड मीन्स हॅप्पी. प्लीजचा इथं अर्थ आहे हॅप्पी. प्लीज्ड व्हायचे, हॅप्पी व्हायचे, लोक आनंदी व्हायचे, अशा गोष्टी तो लोकांना सांगायचा. तरी देखील त्याचा अभ्यास नसला तरी देखील. दॅट वॉज मोर ए मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेस वर्क. हे कशामुळे शक्य झालं होतं त्याला? तर स्टडी, मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेस वर्क. तर रोजचा ह्या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करणं, त्याचबरोबर गेस करणं, गेस म्हणजे तर्क करणं, श्रूड म्हणजे चतुर, ह्या सगळ्या गोष्टी तो हुशार होता. त्या ग्रहताऱ्यांच्या, त्या ज्योतिषाच्या अभ्यासाऐवजी तो या बाकीच्या गोष्टीत हुशार असल्यामुळं त्याला ही गोष्ट जमू शकली, शक्य झाली. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर.
तरी देखील तो ज्याप्रमाणे अन ऑनेस्ट मॅन, एक प्रामाणिक, ऑनेस्ट मीन्स प्रामाणिक, एक ऑनेस्ट मॅन ज्या अन ऑनेस्ट म्हणलेलं आहे, अन लावलेलं आहे आर्टिकल, कारण तिथं एच जरी असलं तरी देखील त्याचा जो प्रोनाउन्सिएशन आहे इट स्टार्ट्स विथ ए. अन ऑनेस्ट मॅन लेबर, एक प्रामाणिक माणूस ज्या पद्धतीनं कष्ट करतो, लेबर म्हणजे कष्ट करणे, तसाच तो देखील करायचा, परंतु तो प्रामाणिकपणे तो कष्ट करायचा, प्रामाणिक होता तो. अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ ए डे. आणि म्हणून दिवसभर जे तो तिथं कष्ट करून तो घरी जो काही दिवसभराची मिळकत तो घेऊन जायचा, ते त्याच्या प्रामाणिकपणाचं फळ होतं. वेजेस मीन्स, त्याला वेजेस म्हणजे ऍक्च्युअल अर्थ आहे पगार. त्याला पगार नव्हता, तो काही पगारी नव्हता, तो काही नोकरी करत नव्हता, पगार नव्हता. आणि वेजेस म्हणलेला आहे, वेजेस म्हणजे पगार, पगार त्याला मिळत नव्हता, तर इथं अर्थ आहे वेजेस म्हणजे त्याला जे काही पैसे मिळत होते त्याला, तर ते पैसे तो दिवसभर कमवून तो जो घरी न्यायचा, ते कशामुळे, तर ते प्रामाणिकपणाचं फळ होतं. मित्रांनो, मला वाटतं की तुम्हाला जेवढं आतापर्यंत सांगलेलं आहे त्या गोष्टी व्यवस्थित सगळ्या कळालेल्या आहेत. जेवढा भाग झालेला आहे, शिकवलेला आहे, तेवढा तो भाग परत एकदा वाचा, नीट समजून घ्या, शब्दार्थ पाठ करा, वाचण्याची थोडीशी प्रॅक्टिस करा. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला घेऊया. धन्यवाद.